नमस्कार. आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. स्थापत्य अभियांत्रिकी आणि जलव्यवस्थापन. हो, म्हणजे शहरांमधलं पाणी कसं सांभाळायचं, विशेषतः पावसाळ्यात. अगदी. आपल्याकडे यावर एक लेख आहे, ज्यात 2 प्रणालींवर फोकस आहे. पावसाळी पाणी व्यवस्थापन म्हणजे स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट. आणि दुसरी पूर संरक्षण प्रणाली म्हणजे फ्लड प्रोटेक्शन सिस्टम्स. बरोबर. वाढती शहरं आणि हवामानातील बदल बघता या कशा काम करतात हे समजून घेणं महत्वाचं आहे. चला यावर जरा सविस्तर बोलूया. नक्कीच. सुरुवात पावसाळी पाणी व्यवस्थापनापासून करूया. यांचं मुख्य काम काय आहे? लेखाप्रमाणे हे फक्त पाणी वाहून नेणं नाहीये, शहरातला पूर टाळणं, पाण्याची गुणवत्ता सुधारणं. हो, कारण रस्त्यावरचं पाणी खूप प्रदूषित असतं. तेल, कचरा वगैरे. बरोबर. आणि मग धूप नियंत्रण आणि भूजल पुनर्भरण सुद्धा. अगदी. म्हणजे पावसाच्या पाण्याला नुसतं वाहून जाऊ न देता त्याचा उपयोग करणं. पण हे होतं कसं? म्हणजे पाणी गोळा करण्यापासून जमिनीत मुरवण्यापर्यंत काय काय होतं? तर ह्यात बऱ्याच गोष्टी आहेत. पाणी आधी गटारं, नाल्यात जमा होतं. मग पाईपमधनं किंवा उतारावरून ते पुढे नेलं जातं. हां. आणि मग त्यावर प्रक्रिया होते, साठवलं जातं. पण खरी गंमत आहे ती BMPs मध्ये. BMPs म्हणजे सर्वोत्तम व्यवस्थापन पद्धती. लेखात तळी, रेन गार्डन आणि पारगम्य फरसबंदीचा उल्लेख आहे. बरोबर. तळी म्हणजे काय? तर पाणी साठवायचं आणि त्यातला गाळ खाली बसू द्यायचा. ओके. बायोरिटेन्शन किंवा रेन गार्डन म्हणजे छोटेखानी बाग. त्यात खास मातीचे म्हणजे फिल्टर मीडियाचे थर असतात आणि झाडं असतात. अच्छा. म्हणजे नैसर्गिक फिल्टर. अगदी. पाणी स्वच्छ होतं आणि हळूहळू जमिनीत मुरतं. आणि पारगम्य फरसबंदी म्हणजे अशी फरशी जी पाणी आरपार जाऊ देते, थेट जमिनीत. वा, हे तर खूपच चांगलं आहे. बांधकाम करताना काय काळजी घेतात? बांधकाम करताना, जागा तयार करताना माती पाण्यात मिसळू नये म्हणून सिल्ट फेन्स वगैरे वापरतात. पाईपलाईन टाकताना खणणं, आधार देणं, जोडणं, भराव करणं हे सगळं नीट करावं लागतं. आणि गुणवत्ता? लेखात कॉम्पॅक्शन टेस्टिंगचा उल्लेख आहे. हो, भराव करताना माती मी दाबली आहे की नाही हे तपासणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर ती नंतर खचू शकते. आणि सुरक्षिततेचे नियम पाळणं, जसं खंदक खोदताना वगैरे. याचे फायदे तर स्पष्ट दिसतायत. पूर कमी, पाणी स्वच्छ, भूजल पातळी वाढते. पण काही तोटे किंवा अडचणी आहेत ना. सगळ्यात मोठं म्हणजे सुरुवातीचा खर्च. तो जास्त असतो. शिवाय नियमित देखभाल लागते. गाळ साचला, कचरा अडकला की ह्या प्रणाली काम करणं होतात. आणि जागेचा प्रश्न? हो, तळी वगैरे बांधायला जागा लागते. आणि खूप मोठा पाऊस आला तर यांची क्षमता कमी पडू शकते. खरंय. पण वाढतं शहरीकरण आणि हवामान बदल पाहता यांचं महत्त्व तर वाढतच जाणार आहे. अगदी. भविष्यात कदाचित आणखी चांगल्या म्हणजे हरित पायाभूत सुविधा, स्मार्ट सिस्टम्सवर भर असेल. आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. मोठे पूर. त्यासाठी आहेत पूर संरक्षण प्रणाली. बरोबर. पावसाळी पाणी व्यवस्थापन हे नेहमीच्या पावसासाठी, तर या मोठ्या पुरांपासून संरक्षणासाठी. यांचा उद्देश स्पष्ट आहे: जीवित आणि वित्तहानी टाळणे. आणि पायाभूत सुविधांचं रक्षण करणं. हो. यासाठी मुख्यत्वे अडथळे उभे केले जातात, जसे की बांध किंवा भिंती, किंवा पाणी दुसरीकडे वळवलं जातं, साठवलं जातं. लेखात मातीचे बांध आणि काँक्रीटच्या भिंतींचा उल्लेख आहे. यांच्या बांधकामात काय विशेष? मातीचे बांध म्हणजे अर्थन लेव्हीज. यात सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर योग्य माती वापरणं आणि ती थराथरात व्यवस्थित दाबणं. कॉम्पॅक्शन. कॉम्पॅक्शन इथेही महत्वाचं आहे तर. फार महत्त्वाचं, नाहीतर पाण्याच्या दाबाने बांध फुटू शकतो. कॉन्क्रीटच्या भिंतींमध्ये म्हणजे फ्लड वॉल्समध्ये सळ्यांचं जाळं आणि कॉन्क्रीटची गुणवत्ता महत्त्वाची ठरते. आणि पाणी नियंत्रणासाठी दरवाजे किंवा पंपिंग स्टेशन पण लागतात ना? हो, ते पण. इथेही बांधकाम साहित्याची तपासणी, गुणवत्ता नियंत्रण खूप महत्त्वाचं आहे. याचे फायदे तर मोठे आहेत. थेट संरक्षण मिळतं. पण तोटे? लेखात लेव्ही इफेक्टबद्दल म्हटलंय. हो, तो एक मोठा धोका आहे. लेव्ही इफेक्ट म्हणजे काय की बांधामुळे लोकांना वाटतं आपण सुरक्षित आहोत. अच्छा. आणि मग ते पूरक क्षेत्रात जास्त बांधकाम करतात. बरं. पण जर कधी तो बांध फुटला तर नुकसान जास्त होतं. अगदी. कारण आता तिथे जास्त लोक आणि मालमत्ता असते. शिवाय या बांधांमुळे नदी आणि तिचं नैसर्गिक पूरक क्षेत्र यांच्यातला संबंध तुटतो. पर्यावरणावर परिणाम होतो. आणि खर्च? खर्च प्रचंड असतो. बांधकाम आणि देखभाल दोन्हीचा. म्हणजे संरक्षणासोबत एक नवीन धोका पण तयार होतो.
आणि हवामान बदलामुळे पूर वाढणार असतील तर भविष्य काय या प्रणालींचं? फक्त उंच भिंती बांधण्यापेक्षा आता एकात्मिक पूर जोखीम व्यवस्थापनाचा विचार होतोय. म्हणजे रूम फॉर द रिव्हर सारख्या संकल्पना. नदीला पसरायला जागा द्यायची. ओके. नैसर्गिक उपायांचा वापर वाढेल, जसं पूर क्षेत्रातली जंगलं, पाणथळ जागा वाचवणं आणि बदलत्या परिस्थितीला जुळवून घेणाऱ्या प्रणाली बनवण्यावर भर असेल. तर आज आपण पाहिलं की शहरी जलव्यवस्थापनात किती वेगवेगळ्या प्रणाली आहेत, पावसाचं पाणी सांभाळण्यापासून मोठ्या पुरांपर्यंत. हो, आणि दोन्ही आवश्यक आहेत, पण दोन्हीच्या स्वतःच्या मर्यादा आहेत. संतुलन महत्वाचं आहे. अगदी. अभियांत्रिकी उपायांबरोबरच निसर्गाचा विचार आणि भविष्याचा वेध घेणं गरजेचं आहे. बरोबर. आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो की भविष्यातल्या या पाण्याच्या अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी आपली शहरं खरंच लवचिक बनवण्यासाठी आपण या अभियांत्रिकी प्रणाली, नैसर्गिक प्रक्रिया आणि नागरिकांची सजगता या सगळ्याला अजून चांगल्या प्रकारे कसं जोडू शकतो, विचार करण्यासारखा मुद्दा आहे.